कॅमेरा मध्ये लाजू नको. हा गणपती बनवलाय ना दादाच आहे आर्टिस्ट. तुझं नाव सांग. सिद्धेश सतीश वळवडेकर माझं नाव आहे. ही माझ्या वडिलांनी नाही एक मिनिट थांब, पूर्ण नाव सांग मग लोकांच्या लक्षात येईल नक्की. माझं नाव सिद्धेश सतीश वळवडेकर आहे. हा. आणि ही मूर्ती जी आहे ती वडिलांनी इथे साकार केली आणि त्याला पुढे नेण्यासाठी त्याला म्हणजे चांगलं भव्य दिव्य दिसण्यासाठी आम्ही जे कामं केले ती सोबत पप्पांना हेल्प करून हे आम्ही केलेलं आहे. पहिलं तर तुझं सेकंड जनरेशन आहे. सेकंड जनरेशन असं सेकंड जनरेशन बोलूच नाही शकत कारण आम्ही मूळतच कुंभार आहे. पिढी चालतच आली कुंभारांची गोष्ट तुमच्याकडे हा ती आणि रक्तात आहे सगळ्यांच्या ती हे काम. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, तुमच्याकडे काही मोठी मंडळं होती ना आधी, म्हणजे जी प्रसिद्ध बोलतात तथाकथित प्रसिद्ध मंडळ होती सुद्धा. बहुतेक मंडळ आमच्या पप्पांनी केलेली सुद्धा, जसं अखिल चंदनवाडी झालं. एक वेळेला साहेबांकडे खातू साहेबांकडे होते तेव्हा चिंतामणी पासून सगळी कामं पप्पांनी केलेली आहेत. आणि आता मध्ये मोठे मोठे मंडळ होते जसं प्रगतीसेवा मंडळ झालं, आराध्य प्रगतीसेवा मित्र मंडळ झालं. परत तुमचं दुसरी मूर्ती बघायला गेली तर 4 बंगला आता सुद्धा या वर्षी सुद्धा आहे जी राधाकृष्णाच्या कन्सेप्ट मध्ये मागच्या गेल्या 3 वर्षात तिने पावर पकडली आहे चांगली. ते सुद्धा मंडळ आपल्याकडे तशी मोठी मोठी मंडळ होती आणि येत राहतात जात राहतात असं असतं. मंडळांचं काही फिक्स नसतं.